महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके, गड किल्ले त्याच्यावर ज्या पद्धतीचं घाण लोक करतात किंवा बेशिस्त वागणूक ज्या पद्धतीने काही लोक करत असतात त्याच्या विरुद्ध कडक असा कायदा असला पाहिजे जेणेकरून त्याला शिक्षा होईल म्हणून हा कायदा आज या ठिकाणी सभागृहामध्ये आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये खरं तर हे गड किल्ले म्हणजे आपले जिवंत स्मारकच आहे असं आपण काय म्हणतो आणि ज्यावेळेस या गड किल्ल्यांवर जातो त्यावेळेस ही अवस्था तर अनेक सदस्यांनी या ठिकाणी चर्चेतून सांगितलेली आहे। गड किल्ल्यांवर गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील किंवा इतर प्राचीन स्मारक असतील त्या स्मारकांमधून स्फूर्ती मिळणं अत्यंत गरजेचं असतं। तशा पद्धतीचं काम त्या गड किल्ल्यांवर आज आपल्याला दिसत नाही किंवा स्मारकांवर दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। सभापती महोदय, सप्टेंबर महिन्यात एका बाजूला आपण ही चर्चा करतो की किती वाईट अवस्था आहे, किती लोक नाव ठेवतायत, पण दुसऱ्या बाजूला जे चांगलं काम चाललंय त्याचं देखील कौतुक होणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे। आणि मध्यंतरी ज्यावेळेस माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी आम्ही 5-7 हजार तरुण सगळे शिवनेरी किल्ल्यावर गेलो होतो। शिवनेरी किल्ल्यावर आम्ही श्रमदान करून साफसफाई करायचं असं आम्ही ठरवलं आणि तिथं गेल्यावर असं लक्षात आलं की श्रमदान करून साफसफाई करण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही। इतकं चांगलं काम शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी पुरातन खात्याच्या विभागाने आणि वन विभागाने संयुक्तरित्या केलेलं आहे, हे देखील मला आज या निमित्ताने सभागृहाच्या समोर आणणं गरजेचं आहे। आणि म्हणून चांगलं काम करणारे लोक पण आहेत आणि दुसरीकडे खराब करणारे लोक पण आहेत, ज्याच्यासाठी आपण आता हा कायदा आणतोय। हा कायदा आणत असताना या कायद्यामध्ये आपण फक्त दंड वाढवले आहेत, शिक्षा वाढवल्या आहेत, परंतु एवढंच करून चालणार नाही, तर चांगलं काम करणाऱ्याला बक्षीस सुद्धा देण्याची कुठेतरी कायद्यामध्ये तरतूद असली पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं। कारण फक्त चोर पकडणं एवढंच आपलं काम नाहीये, तर याला प्रवृत्त करणं हे देखील मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे। ज्याचा उल्लेख आता इथं सदाभाऊंनी केला की शाळा कॉलेजेसच्या जर ट्रिप जात असतील तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की ते गड किल्ल्यांवर गेले पाहिजे आणि तिथं जाऊन जर त्यांना स्वच्छतेचे धडे जर मिळाले तर निश्चितपणाने त्या मुलांच्या लहानपणापासून संस्कार त्याचे होतील, तर मोठे झाल्यावर ते तिथं जाऊन कुठल्या पद्धतीची घाण करणार नाही, जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीची गरजच लागणार नाही अशी परिस्थिती आहे। सभापती महोदय, 2-3 महत्वाचे मुद्दे मला आपल्याला या निमित्ताने समोर आणायचे। अनेक संस्था आणि संघटना काम करतायत ज्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करतायत, प्राचीन स्मारकांच्या करतायत आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांपुरता हा मर्यादित विषय नसून सगळ्या स्मारकांचा विषय आहे। आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये अहिल्याबाई होळकरांनी तयार केलेले अनेक बारव आहेत जे स्मारकच आहेत, त्यांचे देखील देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे। त्याच्यामध्ये देखील तिथं देखील स्वच्छतेचे नियम असले पाहिजे, त्या बारवांची देखील एक कुठल्या तरी पद्धतीने डागडुजी झाली पाहिजे, हे देखील मला आजच्या निमित्ताने आपल्या समोर आणायचे। त्याच्यासाठी स्मारक म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी आपण संबोधलं पाहिजे आणि स्मारकासारखी त्यांना वागणूक दिली पाहिजे। आपण पाहतो की हे सगळे जे स्मारक आहेत या स्मारकांची डागडुजी करत असताना मंत्री महोदय गिरीश भाऊ इथं बसलेले आहेत, गिरीश भाऊंनी अनेक पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहे। गिरीश भाऊ, याच्यात एक गोष्ट माझ्या जी लक्षात आली ती अशी आहे की गड किल्ल्यांचं रिस्टोरेशन करत असताना आपण टेंडर काढतो, कुठल्या तरी स्थानिक कोणता तरी ठेकेदार ते काम घेतो ज्याच्या त्याच्या किल्ल्यांच्या बद्दलच्या कामाचा काही अनुभव नाही, अशा माणसाला ते काम मिळतं। तो तिथं सिमेंटचा वापर करतो, तो तिथे कुठेतरी आधुनिक बांधकामाच्या तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि जे 400, 500 वर्षापूर्वीचे जे गड किल्ले आहेत ते गड किल्ले अजून मजबूत आहेत आणि यांनी नवीन केलेलं बांधकाम मात्र दुसऱ्या वर्षीच त्या ठिकाणी हालायला लागलेलं ही वस्तुस्थिती आहे। किंवा त्या गड किल्ल्यांच्या भिंती किंवा काहीतरी दुरुस्त करत असताना कुठेतरी सिमेंट लावणं, कुठेतरी काहीतरी हे करणं, मला असं वाटतं की याच्यामध्ये एक निर्णय शासनाने घेतला पाहिजे की गड किल्ले आणि प्राचीन स्मारकांचे कामं करत असताना त्याची एक आर्किटेक्टचं एम्पॅनलमेंट असलं पाहिजे। ज्यांना ह्या कामाचा अनुभव आहे त्यांनाच आर्किटेक्ट म्हणून नेमलं पाहिजे आणि ज्यांना ह्या कामाचा अनुभव आहे अशाच ठेकेदारांना हे काम दिलं पाहिजे। त्याच्यासाठी स्पेशल रेट जरी त्याला जास्त देण्याची वेळ आली तरी चालेल, मात्र अनुभवी माणसाच्या हातातच हे गड किल्ल्यांचे कामं दिले पाहिजे, अन्यथा त्याच्यामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सभापती महोदय, या गड किल्ल्यांवर फॉरेस्टचा एक प्रतिनिधी, स्थानिक ग्रामपंचायत किंवा यांचा एक प्रतिनिधी आणि पुरातन खात्याचा एक प्रतिनिधी अशा पद्धतीच्या कमिट्या त्या ठिकाणी असतात ज्या शिक्षा देण्याचं काम करतात। तिथं काही घाण होत असेल तर ते सांभाळण्याचं काम करतात, त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतात। मात्र त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण खाजगी संस्था ज्या तिथल्या NGO असतील किंवा स्वयंसेवी संस्था असतील ज्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करतायत त्यांचाही एक प्रतिनिधी
जर प्रत्येक गड किल्ला आणि स्मारकाच्या कमिटीवर जर आपण घेतला तर तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तर त्याची कायद्यामध्ये तरतूद होणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे. आता कुंभमेळा आपला नाशिकला होणार आहे. नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये प्रभू श्रीरामांचं वास्तव्य राहिलेलं आहे. दंडकारण्याचा परिसर आपण त्याला म्हणतो. अनेक प्राचीन मंदिरं त्या ठिकाणी आहेत, अनेक प्राचीन स्मारकं त्या ठिकाणी आहेत. त्यांचा कुंभमेळ्याच्या निमित्ताने पूर्ण जीर्णोद्धार करणं, त्यांचं पुन्हा त्यांना नव्याने उभं करणं, मला असं वाटतं की गिरीश भाऊ आपल्याला यासाठी विशेष काहीतरी निधीची तरतूद कुंभमेळ्याच्या निमित्ताने केली पाहिजे. कारण ते जे आहेत स्मारकं, ते जे आहेत मंदिरं, ते जे आहेत त्या ठिकाणी छोटे छोट्या बारव, या सगळ्या गोष्टींना संवर्धन करून जर आपण चांगल्या पद्धतीने जर उभं केलं तर निश्चित मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीचं काम होईल. सभापती महोदय, या विधेयकाच्या उद्देशामध्ये असं लिहिलेलं आहे की जे संरक्षित स्मारके म्हणून घोषित केलेल्या 4 किल्ल्यांसह मराठा मिलिटरी लँडस्केपला जागतिक वारसा मिळावा म्हणून युनेस्कोकडे आपण प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे. युनेस्कोकडे आपण जो प्रस्ताव पाठवला त्याच्यामध्ये आपल्या राज्यातले 4 किल्ले त्याच्यामध्ये निवडले गेले. 11 किल्ले निवडले गेले. ते आले, त्या किल्ल्यांचं आपण हे केलं. परंतु मला असं वाटतं की मराठा साम्राज्याचा इतिहास हा समाजापुढे येण्यासाठी अशा सगळ्या स्मारकांना, फक्त गड किल्ल्यांपुरतं मर्यादित न राहता सगळ्या स्मारकांना कुठंतरी आपण युनेस्कोच्या धर्तीवर, ठीक आहे युनेस्को प्रत्येकाला तो दर्जा देणार नाही, पण आपण राज्यांनी तरी एखादं मानांकन त्यासाठी चालू करावं. राज्यांनी काहीतरी त्याच्यासाठी नवीन धोरण आणावं आणि एक सर्किट पर्यटनाचं जर तयार केलं तर माणूस आल्यानंतर तो 5 गड किल्ले, जसं आपण अष्टविनायकाला जातो एका दिवसात लोक सगळ्या गणपतीला चक्कर मारतात, तसं आपण गड किल्ल्यांच्या स्मारकांच्या बाबतीत वेगवेगळे पर्यटनाचे सर्किट जर आपण चालू केले तर मला निश्चितपणे खात्री, कारण कुंभमेळ्यामध्ये करोडो लोक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि ते आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राची संस्कृती, मराठा साम्राज्याची संस्कृती ही त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे 2 वर्ष अजून आहेत. या 2 वर्षात आपल्याला मोठं काम करणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. हा कायदा करत असताना याच्यामध्ये ज्या शिक्षा आपण वाढवलेल्या आहेत, ठीक आहे, त्या शिक्षा खूप पण वाढवलेल्या नाही आहेत असं माझं ठाम मत आहे. ज्या पद्धतीच्या चुका तिथं जाऊन करतात त्या पद्धतीच्या शिक्षा या आहेत असं मला वाटत नाही. ह्या शिक्षा इतक्या कठोर पाहिजे की त्याच्यातून भविष्यात असे उदाहरणं तयार झाले पाहिजे की परत गड किल्ला आणि प्राचीन स्मारकांवर, ऐतिहासिक स्मारकांवर, स्थळांवर कोणीही जाऊन कोणत्याही पद्धतीचं गैरकृत्य करण्याची हिंमत करणार नाही, अशा पद्धतीचा कडक कायदा होणं अभिप्रेत आहे. परंतु हा कायदा इतका कडक झालेला नाही असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे. हा कायदा अजून कडक होण्याच्या दृष्टीने काय करता येईल, या कायद्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने काय करता येईल. कायदे तर आपण बरेच करत असतो, परंतु अंमलबजावणी करण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे का, ती यंत्रणा देखील उभं करणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे. पण असं जरी असलं तरी हा जो प्रयत्न शासनाने या कायद्याच्या निमित्ताने केलेला आहे त्याचं मी स्वागत करतो, सरकारचे आभार मानतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.